स्मार्ट मीटर विरोधार्थी लढ्याचा निर्धार समिती शहर अभिनव गोंधळी. समाजातील घटकांशी कुठलीही चर्चा न करता हुकुमशाही पद्धतीने ग्राहकांचे जुने इलेक्ट्रॉनिक मीटर बदलून त्या ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटर सक्तीने जोडले जात आहे व जनतेची हजारो कोटींची लूट करण्याचे महावितरण कंपनीचे धोरण आहे. जनतेची लूट करणारे धोरण परत घ्यावे. शासनाने महावितरणाच्या जुन्या मीटर ऐवजी स्मार्ट आणि प्रीपेड मीटर अदानी उद्योग समूहाला ठेका देऊन बसवण्याचा जो निर्णय घेतला आहे याला जनतेचा तीव्र विरोध आहे. हुपरी सबस्टेशनच्या अंडर येणाऱ्या सर्व गावातील ग्राहकाला हे मीटर न देण्याची मागणी नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन उपकार्यकारी अभियंता शाखा हुपरी यांना व हुपरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक NR चौखंडे यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की अदानी उद्योग समूहाचे स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर बसवण्यासाठी जो करार केला आहे त्याची मराठी भाषेत प्रत्येक गावचावडीवर लावून त्यानंतर याबाबत तालुका स्तरावर जनसुनावणी देऊन जनतेचे मत जाणून घ्यावे. प्रायोगिक तत्वावर शासकीय कार्यालय अशी मीटर बसवली जात आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण ही शासनाची अधिकृत कंपनी असताना अदानी उद्योग समूहासमोर असा करार करून स्मार्ट व प्रीपेड मीटरची सक्ती का? महावितरण आणि राज्य विद्युत मंडळ अदानीच्या घशात घातले जाणार आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेचा आमचा तीव्र विरोध असून स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो हाणून पाडू. या विरोधात तीव्र आंदोलन समितीचे शहर प्रमुख अभिनव गोंधळी यांनी दिली आहे. यावेळी समितीचे उप शहर प्रमुख सुहास माने, समितीचे सचिव सूर्यकांत रावण, समिती सदस्य राजेंद्र उगळे, संदीप भंडारे, दादासाहेब कामते, बबलू मुधाळे, बाबासाहेब शेटके, उमेश लोंढे, राजेंद्र परीट, दत्तात्रय महाजन, संतोष परीट, सुदर्शन पोद्दार, संजय पाटील, अमोल घाडके, अविनाश परकारे आदी समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुपरीहून N न्यूज मराठीसाठी चिनू निंबाळकर.